आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली, सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला दम. जर पक्षात कोणाचा अनावश्यक हस्तक्षेप असेल तर विचार केला जाईल असा जाहीर इशारा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिला आहे. पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात भाषण करताना त्यांनी कठोर भूमिका घेण्याची वेळ येणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी असंही सूचकपणे सांगितलं आहे. दादा ज्या प्रकारे पक्ष हितासाठी कठोर निर्णय घेत होते त्याचप्रमाणे न्याय देण्यासाठी त्यांच्या पावलावर जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गेल्या 4 महिन्यात मी वेगळ्या परिस्थितीत जबाबदारी घेतली. मला समोर येणाऱ्या सर्व गोष्टींची जाणीव होती. पक्षाला मी सर्वोच्च प्राधान्य देत दादांच्या पावलावर पाऊल ठेवत काम करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याची निष्ठा, परिश्रम आणि समर्पण माझ्या लक्षात आहे. यावेळी प्रत्येकाला न्याय आणि संधी मिळेल याची खात्री सर्वांना देते असं त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले, आतापर्यंत पक्षात जे घडलं प्रत्येक वेळी मी सर्वांना समजून सावरून घेतलं. दादांनी त्यांच्या हयातीत सगळ्यांना कार्यकर्त्यांना खूप समजून घेतलं, हट्ट पुरवले, प्रेम केलं, सन्मान दिला, पद दिली. दादांनी आपल्या परीने सर्व देण्याचा प्रयत्न केला. यापुढे मी पक्षात हिताला सर्वोच्च प्राधान्य देईल. कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असल्यास विचार केला जाईल.